नमस्कार. आज आपण बघणार आहोत उपघटक 8 अपूर्णांक, समच्छेद अपूर्णांकांची बेरीज व वजाबाकी आणि अपूर्णांकांचा गुणाकार. स्वाध्याय 8.1 प्रश्न नंबर 1. हे सोडवल्यावर मिळणारे उत्तर लिहा. मित्रांनो, या स्वाध्यायामध्ये आपल्याला समच्छेद अपूर्णांकांची बेरीज, समच्छेद अपूर्णांकांची वजाबाकी आणि समच्छेद अपूर्णांकांचा गुणाकार अभ्यासायचा आहे. मित्रांनो, पहिल्या उदाहरणामध्ये आपल्याला दोन कंस दिलेले आहेत. पहिल्या कंसामध्ये बघा 3/11 अधिक 4/11. तर मित्रांनो, हा पूर्ण कंस आपण अगोदर सोडवणार आहोत. मग आता या कंसामध्ये जर बघितलं तर सुरुवातीला आपल्याला दोन अपूर्णांकांची बेरीज करायची आहे. 3/11 अधिक 4/11. मित्रांनो, दोनही अपूर्णांकांचा छेद सारखा आहे. मग छेद सारखा असेल तर मित्रांनो फक्त अंशाची बेरीज होते आणि छेदस्थानी एकदाच लिहायचा. म्हणजे बघा 3 अधिक 4 आणि छेदस्थानी 11. आता मित्रांनो 3 आणि 4 किती झाले तर 7. 7/11. आता 7/11 पहिल्या दोन अपूर्णांकांची आपण बेरीज केली. आता मित्रांनो काय करायचंय, 7/11 मधून आपल्याला 5/11 वजा करायची. 7/11 बघा, 7/11 वजा 5/11. तर मित्रांनो यामध्ये काय दिसतंय आपल्याला, तर छेद सारखा आहे, दोनही अपूर्णांकाचा छेद सारखा आहे. मग मित्रांनो फक्त काय होणार, अंशाची वजाबाकी होणार. म्हणजे मित्रांनो बघा 7 वजा 5 आणि छेदस्थानी 11. आता 7 मधून 5 गेले, 7 मधून 5 गेले, खाली उरले 2 आणि 2/11. तर मित्रांनो आपल्याला या पूर्ण कंसाचं उत्तर मिळालं 2/11. बघा, या पूर्ण कंसाचं उत्तर मिळालं आपल्याला 2/11. आणि आता मित्रांनो पुढे काय आहे तर 7/11 वजा 6/11. तर मित्रांनो इथे मी हा कंस सोडवतो. बघा 7/11. मग आता या ठिकाणी काय होणार मित्रांनो, छेद सारखा आहे, फक्त अंशाची वजाबाकी होणार. म्हणजे 7 वजा 6 आणि छेदस्थानी 11. मित्रांनो 7 मधून 6 गेले, बाकी उरली 1 आणि छेदस्थानी 11. मग मित्रांनो दुसऱ्या कंसाचं आपल्याला उत्तर मिळालं काय, 1/11. आता मित्रांनो आपल्याला हे गणित सोडवायचं आहे. काय आहे, 2/11 गुणिले 1/11. मित्रांनो तुमच्या लक्षात आलेलं असेल, हा पूर्ण कंस सोडवल्यानंतर उत्तर आलं 2/11. दुसरा कंस सोडवल्यानंतर उत्तर आलं 1/11. मग 2/11 हे गुणाकाराचं चिन्ह या ठिकाणी गुणिले 1/11. मग मित्रांनो आता छेद सारखा आहे, दोन अपूर्णांकांचा जर छेद सारखा असेल आणि आपल्याला गुणाकार करायचा असेल तर मित्रांनो अंशाचा गुणाकार अंशस्थानी आणि छेदाचा गुणाकार छेदस्थानी. म्हणजे 2 गुणिले 1 आणि छेदस्थानी 11 गुणिले 11. मित्रांनो आपल्याला उत्तर मिळेल 2 गुणिले 1 म्हणजे बे 1 बे आणि छेदस्थानी 11 गुणिले 11. 11चा वर्ग 121. मित्रांनो हे आहे आपलं उत्तर. 2/121 म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी, 2/121. उदाहरण नंबर 2. याला सोडवल्यास पुढीलपैकी कोणते उत्तर येईल. मित्रांनो आपल्याला बघा या ठिकाणी सुरुवातीला दिलेला आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांक 1/1/24. त्यानंतर त्यातून वजा 1 करायचा, त्यामध्ये अधिक 7/24. तर मित्रांनो बघा सुरुवातीला आपण 1/1/24 वजा 1 हे गणित सोडूया. आता पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं मित्रांनो सुरुवातीला आपल्याला अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करावं लागेल. म्हणजे 24 ने आपण 1 ला गुणणार, त्यामध्ये 1 मिळवणार आणि छेदस्थानी 24. म्हणजे 24 × 1 = 24. 24 मध्ये 1 मिळवला 25. 24 गुणिले 1 अधिक 1 आणि छेदस्थानी 24. तर मित्रांनो 24 × 1 = 24. 24 मध्ये 1 मिळवला 25. 25/24. अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर केल्यानंतर मित्रांनो वजा 1. आता मित्रांनो वजा 1 करायचं आहे. आता 25/24 मधून मित्रांनो वजा 1 करताना आता या 1 ला मित्रांनो मी इथे अंशस्थानी लिहितो आणि छेदस्थानी 1 लिहितो. म्हणजे आता मित्रांनो दोन अपूर्णांक मिळाले. दोन अपूर्णांकांची आपल्याला करायची आहे वजाबाकी. मित्रांनो छेद सारखा नाहीये, मग आपण छेद सारखा करण्यासाठी तिरकस गुणाकार करतो. सुरुवातीला 25 गुणिले 1. तर मित्रांनो 25 गुणिले 1 किती होणार 25. त्यानंतर 24 गुणिले 1 हे त्यामध्ये मित्रांनो आपल्याला काय करायचे असतात, मिळवायचे असतात. पण या ठिकाणी वजा बाकी आहे, म्हणजे मित्रांनो आपण काय करणार, वजा करणार. वजा 24 गुणिले 1 24. मित्रांनो दोन अपूर्णांकांची बेरीज करायची असेल तर बेरजेचं चिन्ह, दोन अपूर्णांकांची आपल्याला वजाबाकी करायची आहे म्हणून या ठिकाणी वजाबाकीचं चिन्ह आणि छेदस्थानी 24 गुणिले 1
24. 24चा आणि 1चा गुणाकार. मग आता 25 मधून मित्रांनो 24 गेले, खाली राहिले 1. 1/24. बघा 25 वजा 24 1. 1/24. म्हणजे मित्रांनो 1.1/24 वजा 1 हे गणित सोडवल्यानंतर आपल्याला उत्तर मिळालं 1/24. मग आता 1/24 अधिक 7/24. आता मित्रांनो हे गणित सोडवायचं. दोन अपूर्णांकांची आपल्याला बेरीज करायची आहे. छेद सारखा आहे, मग फक्त अंशाची बेरीज होणार आणि छेदस्थानी 1 लिहिणार. म्हणजे मित्रांनो 1 अधिक 7 आणि छेदस्थानी 24. 7 आणि 1 8 आणि छेदस्थानी 24. 8/24. म्हणजे मित्रांनो याला आणखीन संक्षिप्त रूप देऊ शकतो आपण. 8 1 8 आणि 8 त्रिक 24. 1/3. म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए 1/3. उदाहरण नंबर 3. पुढील आविष्काराला सरळ रूप द्या. मित्रांनो हे गणित सोडवायचं आहे आपल्याला. बघा या ठिकाणी दोन जोड्या दिसत आहेत आपल्याला. बघा 1.11/12 गुणिले 7/12. त्यानंतर वजा 1.7/12 गुणिले 5/12. तर मित्रांनो आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांक गुणिले 7/12. त्यानंतर त्यामधून मित्रांनो आपल्याला वजा करणार आपण पुन्हा एक आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांक दिलेला आहे आणि गुणिले आहे 5/12. तर मित्रांनो सुरुवातीला आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करूया. म्हणजे 12 गुणिले 1 अधिक 11 छेदस्थानी 12 हे आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करतो गुणिले 7/12. त्यानंतर मित्रांनो वजा आता पुढे 12 गुणिले 1 अधिक 7 छेदस्थानी 12 आणि गुणिले 5/12. तर मित्रांनो बघा 12 गुणिले 1 12 1 12. 12 मध्ये मित्रांनो आपल्याला मिळवायचे 11. 12 आणि 1 13. 13 आणि 10 23. 23/12 गुणिले 7/12 वजा 12 1 12. 12 आणि 7 19/12 गुणिले 5/12. तर मित्रांनो आता अंशाधिक अपूर्णांकात आपण रूपांतर करून घेतलं. आपल्याला या ठिकाणी मित्रांनो हे दोन गुणाकार करायचे आहेत. अपूर्णांकांचा गुणाकार करताना मित्रांनो जर छेद सारखा असेल तर अंशाचा गुणाकार अंशस्थानी आणि छेदाचा गुणाकार छेदस्थानी. बघा आता 23 गुणिले मित्रांनो 7. 7 त्रिक 21 हातचे आले 2. 7 दुणे 14 15 16 161. म्हणजे मित्रांनो 23 गुणिले 7 161 छेद 12 गुणिले 12. मित्रांनो 12चा वर्ग 144 वजा आता मित्रांनो बघा 19 गुणिले 5 19 5 95 आणि छेदस्थानी 12 गुणिले 12 12चा वर्ग 144. आता मित्रांनो आपल्याला काय करायचंय पुढे करायचे आहे वजाबाकी. बघा 161 वजा 95 आणि छेदस्थानी 144. बघूयात वजाबाकी किती येते. आता मित्रांनो इथे होणार 11. 11तून 5 गेले खाली राहिले 6. इथे झाले 5 5 म्हणजे झाले 15. 15तून 9 गेले खाली राहिले 6 आणि मित्रांनो पुढे 0. 66/144. मित्रांनो दोन अपूर्णांकांची वजाबाकी आली 66/144. मित्रांनो आपण पर्यायामध्ये बघितलं तर असा पर्याय नाहीये. याला आपल्याला आणखीन संक्षिप्त रूप द्यायचंय. मित्रांनो संक्षिप्त रूप जातंय बघा 6 ने भाग जातो 6 1 6 6 1 6. त्यानंतर 6 दुणे 12 बाकी उरली 2 6 चोक 24. मित्रांनो आपल्याला उत्तर मिळालं 11/24. मित्रांनो व्यवस्थित बघून घ्या आपलं उत्तर आलं 11/24. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी 11/24. प्रश्न नंबर 4. एक सामना अर्धा तास चालतो. या वेळेचा 1/10 वेळ टाइम आउट घेतला जातो. तर टाइम आउट किती मिनिटांचा असेल. मित्रांनो एक सामना अर्धा तास चालतो आणि त्या अर्ध्या तासाच्या 1/10 वेळ मित्रांनो टाइम आउट घेतला म्हणजे थोडक्यात ब्रेक घेतला. तर मित्रांनो अर्धा तास म्हणजे 30 मिनिटे. मग 30 मिनिटांच्या 1/10 वेळ टाइम आउट घेतला म्हणजे मित्रांनो किती वेळ टाइम आउट घेतला किती मिनिटाचा ब्रेक घेतला. तर मित्रांनो 30. अर्धा तास म्हणजे 30 मिनिटे आणि 30 मिनिटांच्या 1/10 वेळ म्हणजे मित्रांनो गुणिले 1/10.
1/10 वेळ टाइम आउट घेतला तर मित्रांनो किती मिनिटाचा टाइम आउट घेतला. तर आता मित्रांनो या ठिकाणी डायरेक्ट आपण काय करायचं आहे, अंश आणि छेद यांचा करायचा भागाकार. मित्रांनो 30 आपल्याला या ठिकाणी सेपरेट दिसत आहेत. तर मित्रांनो मागच्या उदाहरणामध्ये सुद्धा बघितलं आपण, त्याला छेदस्थानी 1 असतो, त्याला छेदस्थानी 1 असतो. म्हणजे मित्रांनो अंश छेद अंशाची आणि छेदाची काय होते, काटाकाटी होते. म्हणजे मित्रांनो या ठिकाणी जर आपण छेदस्थानी 1 आहे असं समजलं तर 10 एक 10 आणि 10 त्रिक 30. म्हणजे मित्रांनो काय राहिलं शिल्लक आता, अंशस्थानी आहे 3 गुणिले 1 आणि छेदस्थानी 1 गुणिले 1. बघा 3 गुणिले 1 आणि छेदस्थानी 1 गुणिले 1. म्हणजे मित्रांनो 3 एक 3 आणि छेदस्थानी 1, 3/1 किंवा 3/1. म्हणजे मित्रांनो आपल्याला उत्तर मिळालं 3. आणि काय किती मिनिटे, आपल्याला प्रश्न मिनिटामध्ये विचारलेला आहे म्हणजे मिनिटे, 3 मिनिटे. बघा मित्रांनो 30च्या 1/10 म्हणजे 30 गुणिले 1/10 हे तुमच्या लक्षात आलेलं असेल. छेदस्थानी 1 घेतला, 2 अपूर्णांक मिळाले आपल्याला, 30/1 गुणिले 1/10. अंश छेद काटाकाटी होते म्हणून मित्रांनो 10 एक 10, 10 त्रिक 30. म्हणजे आता अंशस्थानी आहे 3 आणि 1, छेदस्थानी आहे 1 आणि 1. मग 3चा आणि 1चा गुणाकार, 3 एक 3, छेदाचा गुणाकार 1 गुणिले 1 1, 3/1 किंवा 3/1. म्हणजे मित्रांनो 3 मिनिटे. म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, टाइम आउट किती मिनिटाचा असेल तर टाइम आउट म्हणजे ब्रेक असेल 3 मिनिटांचा. उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 3 मिनिटे. प्रश्न नंबर 5, पुढीलपैकी कोणती लहानात लहान संख्या 12/5 या अपूर्णांकाच्या छेदात मिळवावी म्हणजे मिळणारा अपूर्णांक हा छेदाधिक अपूर्णांक असेल. मित्रांनो आपल्याला अपूर्णांक दिलेला आहे 12/5. मित्रांनो या अपूर्णांकामध्ये अंश आहे 12/5. अंश आहे मोठा आणि छेद लहान आहे. आपल्याला प्रश्न असा विचारलाय 12/5 या अपूर्णांकाच्या छेदामध्ये कोणती लहानात लहान संख्या मिळवल्यानंतर आपल्याला छेदाधिक अपूर्णांक मिळेल. म्हणजे मित्रांनो आता आपला छेद मोठा झाला पाहिजे. छेद लहान आहे, आपल्याला छेद मोठा करायचा आहे, लहानात लहान संख्या मिळवायची. म्हणजे मित्रांनो आपला छेद झाला पाहिजे मोठा. मग आता मित्रांनो 12, आपला छेद आहे 5. मग मित्रांनो पर्याय क्रमांक आपण लहानात लहान संख्या घ्यायची आहे म्हणून आपण पर्याय क्रमांक सी घेतला 6. सगळ्यात लहान संख्या आहे 6. मग आता 5 मध्ये जर आपण 6 मिळवले तर 5 आणि 6 11 होणार. म्हणजे मित्रांनो 12 मोठे आहे, 11 लहान आहे. मग आपला छेद मोठा होतो का, नाही. म्हणून पर्याय क्रमांक सी येत नाही. आता आपण पर्याय क्रमांक बी 7 घेतला म्हणजे 6 पेक्षा मोठा म्हणजे आहे 7. मग आपण 7 घेतले, 5 आणि 7 होणार मित्रांनो 12. म्हणजे मित्रांनो अधिक जर आपण 7 घेतले तर झाले 12, 12/12. मित्रांनो छेद मोठा होतो का, नाही होत. मग आता आपण पुढची संख्या घेतली मित्रांनो 8. आपल्याला लहानात लहान संख्या घ्यायची आहे. मग आता आपण 8 घेतले तर मित्रांनो 8 आणि 5 किती होणार, 13. म्हणजे या ठिकाणी बघा 12/8 आणि 5 झाले मित्रांनो 13. मित्रांनो आता छेद मोठा झाला म्हणजे छेदाधिक अपूर्णांक झाला. तर मित्रांनो आपल्याला काय करावं लागतं, या छेदाला मोठं करण्यासाठी आपल्याला पर्याय क्रमांक ए 8 ही संख्या मिळवावी लागते. म्हणून 5व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 8. मित्रांनो आपण छेदामध्ये जर 8 मिळवले तर आपल्याला छेदाधिक अपूर्णांक मिळतो. म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. प्रश्न नंबर 6, 1.1/24 अधिक 1 वजा 7/24 यास सरळ रूप दिल्यावर काय उत्तर मिळते. मित्रांनो हे गणित आपल्याला सोडवायचं आहे. 1.1/24 अधिक 1 वजा 7/24. तर मित्रांनो सुरुवातीला आपण करणार बेरीज. सुरुवातीला आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांक, त्यामध्ये मित्रांनो आपण 1 मिळवणार. मग आता 1.1/24 पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं आपल्याला अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करावं लागेल, कारण की आपल्याला या दोघांची करायची आहे बेरीज. मग आता 24 गुणिले 1 अधिक 1/24 आणि मित्रांनो अधिक 1. बघा आता 24 गुणिले 1 24, 24 मध्ये 1 मिळवला 25, 25/24. बघा 25/24 आणि मित्रांनो अधिक 1. पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं आपण अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर केलं मित्रांनो, त्यामध्ये आपल्याला मिळवायचा 1. आता मित्रांनो हा जो 1 आहे त्याला छेदस्थानी 1 आहे. आपल्याला दोन अपूर्णांकांची बेरीज करायची आहे मित्रांनो, 1/1. आता आपल्याला अधिक 1च दिलेला आहे, पण आपल्या लक्षात येण्यासाठी मित्रांनो या एकाला छेदस्थानी नेहमी 1 असतो. तो आपल्याला दिसत नाही पण मित्रांनो तो आपण मानायचा, आपल्याला गणित सोडवायला आणखी सोपं जातं. मग आता 25/24 अधिक 1/1.
आपल्याला दोन अपूर्णांकांची बेरीज करायची आहे मित्रांनो. छेद सारखा नाहीये, मग आपण छेद सारखा करणार. मग छेद सारखा करण्यासाठी मित्रांनो तिरकस गुणाकार 25 गुणिले 1. मग 25 गुणिले 1 किती होणार? 25. आपल्याला बेरीज करायची आहे म्हणून हे बेरजेचं चिन्ह. त्यानंतर 24 गुणिले 1 24 आणि छेदस्थानी लिहून घेतो मित्रांनो 24 गुणिले 1. आता बघा 25 मध्ये मित्रांनो आपल्याला मिळवायचे आहे 24. मग 5 आणि 4 9 2 आणि 2 4 49 छेद 24 गुणिले 1 24. तर मित्रांनो 1.1/24 अधिक 1 हे पूर्ण गणित सोडवल्यानंतर आपल्याला उत्तर मिळालं 49 छेद 24. आणि मित्रांनो आपल्याला वजा करायचे त्यातून 7/24. बघा 49 छेद 24 वजा 7/24. आता मित्रांनो दोन अपूर्णांकांची आपल्याला वजाबाकी करायची आहे. छेद सारखा आहे मग फक्त होणार अंशाची वजाबाकी. म्हणजे 49 वजा 7 आणि छेदस्थानी 24. मग आता 49 मधून 7 गेले, उत्तर आलं मित्रांनो 42. 42 छेद 24. तर मित्रांनो आता 42 छेद 24 असं आपल्याला उत्तर दिसतंय का? तर नाहीये. मग याला जर आपण संक्षिप्त रूप द्यायला गेलो तर मित्रांनो याला भाग जातो कितीचा? 6 7 42. मित्रांनो 6 7 42 आणि 6 चौक 24. म्हणजे मित्रांनो आपल्याला उत्तर मिळालं 6 ने भाग जातो 6 7 42 आणि 6 चौक 24 7/4. 7/4 म्हणजे 6व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 7/4. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी स्वाध्याय 8.1 संपला. यानंतर पुढचा स्वाध्याय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. या स्वाध्यायामध्ये मित्रांनो आपल्याला 6 प्रश्न बघायला मिळाले. पुढच्या स्वाध्यायामध्ये 7 प्रश्न आहेत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना आपल्या मैत्रिणींना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.